जय शिवराय मित्रांनो, भारताची इंटेलिजन्स एजन्सी रॉ ह्याबद्दल तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची इंटेलिजन्स एजन्सी उभारली होती। बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी गुप्तहेर विभागाची स्थापना केली आणि हे एक 3000 संख्याबळाचं अत्यंत महत्त्वाचं आणि सक्षम हेर खातं होतं आणि तेच महाराजांच्या यशाचं सर्वात मोठं कारण देखील होतं। बहिर्जी नाईक हे महाराजांचा तो डोळा होते जो त्यांच्या शत्रूवर नेहमी नजर ठेवून असायचा। बहिर्जी नाईकांनी एक नाही तर अनेक वेळा अगदी योग्य वेळेवर अचूक माहिती देऊन महाराजांच्या जीवाची रक्षा केली। स्वराज्यातील कुठलीही मोहीम असो ती मोहीम आखण्याचे काम नेहमी बहिर्जी नाईकांनीच केले आणि महाराजांच्या अंगावर येणारा घाव स्वतः झेलण्याचे कामही बहिर्जी नाईकांनीच केले आणि आज त्यांच्याविषयी फार कमी अशी माहिती उपलब्ध आहे आणि हेच त्यांच्या कार्याचे खरे यश आहे, कारण ते एक गुप्तहेर होते आणि त्यांनी कधीच कोणताही सुराग मागे राहू दिला। इस्रायलच्या मोसाद संघटनेचे एक खूप प्रसिद्ध विधान आहे, ज्या वेळी आम्ही शत्रूला नामोहरण करायचे कार्य केले त्यावेळी आम्ही ज्याला आदर्श मानले ते होते स्वराज्याचे तिसरे डोळे बहिर्जी नाईक। परदेशातील लोकांसाठी बहिर्जी नाईक हे एक प्रेरणा आहे, परंतु दुर्दैवाने आपल्या देशातील अनेक लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही। आपल्या देशातील लोकांना टायगर जिंदा है आणि जेम्स बॉन्ड 007 याबद्दल थोडी जास्त आवड आहे। धन्यवाद। जय शिव।